असेच निरनिराळे व्हिडिओ पाहण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपल्याला काय पाहायला मिळणार आहे तर आज आपल्याला मित्रांनो बाजार पाहायला मिळणार आहे। तो पण कोणता? बारामती तालुक्यातील सुप या गावचा। आणि या गावचा बाजार हा आम्हाला खूप जवळ आहे, जवळजवळ 17 किलोमीटर अंतर पडतं, तरी पण खूप मोठा भरणारा बाजार आहे। आपल्यासोबत आहे आपली आई। मला वाटतं वयाच्या किती वर्षापासून बाजारला येते? इथे 20 वर्षापासून बाजारला येते, म्हणजे जवळजवळ आतामध्ये 20-25 वर्ष दर बाजारी आहे असते इथे। तर आज आपण जाऊया त्या ठिकाणी काय काय मिळतं, कशा पद्धतीने बाजार भरतो हे आपण आज जाऊन पाहूया। तर आपण जाऊया। तर मित्रांनो, आपण आता एंट्री केला आहे बारामती तालुक्यामध्ये। आणि हे बघा, आता नुकताच पाण्याची सोय झाल्यामुळे इथे ऊस वगैरे चांगला पद्धतीने येत आहे। आणि हा आहे बारामती तालुक्याचा रोड। तर मित्रांनो, हा इलाका आहे मयूरेश्वर अभयारण्याचा। तुम्हाला अभयारण्य पाहून कदाचित वाटेल अरे हा माळ आहे की काय, पण हे अभयारण्य आहे। इथे मोठ्या प्रमाणावर आपल्याला चिंकारा पाहायला मिळतो, कधी कधी रस्त्यावर पण येतो आणि चिंकाराचं नियमित दर्शन होत असतं। तर मित्रांनो, हे तुम्ही पाहू शकता, एका माळासारखंच आहे पूर्ण। अभयारण्य खूप कमी वाटतं आपल्याला, पण हे लांबपर्यंत पसरलेलं आहे, तिकडे मोरगावपर्यंत आहे आणि इकडे माळापर्यंत भरपूर मोठं आहे। तर आपण जाऊया, बाजार पाहूया। आता आपण पोचलो आहोत सुपेच्या माळावर। अगदी हा इलाका पण मयूरेश्वर अभयारण्यामध्ये मोडतो आणि पुढे जो मुख्य हायवे आहे तो उजव्या बाजूला मोरगावला जातो 10 किलोमीटरवर, आणि डाव्या बाजूला हा केडगाव चौफुल्यावर जातो, तसाच तो अहमदनगर हायवेला जाऊन पुढे जाऊन मिळतो। तर मित्रांनो, आपण आता फायनली पोहोचलो आहोत सुप्याच्या बाजारमध्ये। हे पाठीमागे तिकडे पाहू शकता बाजार आहे। आणि आता आपण फिरूया या पद्धतीने, कशा पद्धतीने या ठिकाणी दुकानं असतात, काय काय मिळतं सगळं पाहूया। मच्छी मार्केटमध्येही पाहूया। तर आपण जाऊ। याला पुसून मला किती होतात त्यांना? आता ते भरून घेतल्यावर पुरा निघालं। आपको आदत हुई है अभी कितने टाइम तक उबालना पड़ता है? 5 मिनट नहीं लगना, झाली का 5 मिनिटानंतर पाकामध्ये टाकणार। पलटी केले नाही, झाली। पाक में कितना टाइम रखना पड़ता है? लगेच। मित्रांनो, जिलेबीची रेसिपी बघा कशी बनते। एक किलो बेसन पीठामध्ये किती जिलेबी होते? 3 किलो। ऐसा तैयार पीठ रहेगा तो? हाँ, तैयार रहेगा तो। हाँ, पहिले भिगोय लागल 2 दिवस। बघा मित्रांनो, स्वादिष्ट अशी जिलेबी तयार आहे। आता हे किती वेळ नितळावं लागतं? हे लगेच तयार झाली, इन्स्टंट आहे, इन्स्टंट।
थँक्यू. तर आपण आता जाऊया की एरंडीचा लिलाव कसा होतो, एरंडी कशी जाते हे आता पाहूया आपण. आणि मित्रांनो हे बघा दुकानं सगळी आणि बसायला असं व्यवस्थित असे ओटे केलेले आहेत तिथे. आहे का नाही धंदा, कमी आहे कोरोनामुळं. मित्रांनो बघा पाल कसं आहेत. हे पूर्ण चप्पलचा झोन दिसतोय पूर्ण हा. कपड्याचं सेक्शन. कोरोनामुळे धंदा बसलेला आहे सध्या. आणि हे बकऱ्यांची लोकर. आणि इकडे एरंडीचं बघूया आपण एरंडी कशी जाते. तुम्ही तेल पाडता काय? ते काय ते करंजी. करंजी कशी आहे? 12. बघा मित्रांनो 32 रुपये किलोनी एरंडी गेली. तर आता हे बघा तिकडे तुम्हाला बाजाराची तीव्र अंदाज कळेल, म्हणजे बाजार किती मोठा आहे. तरी आता कोरोनामुळे कमी आहे. आणि हे बघा सगळं तिकडे पण जे एरंडी घेऊन त्याचं तेल पाडून देतात ते, किंवा करडई असेल काय असेल तिळ असेल. कुठं जायचं? कपड्यांची दुकानं. आणि कपड्यांचं सेक्शन आहे पूर्ण. आणि बसायला असे पद्धतशीर असे कट्टे केलेत प्रत्येक दुकानदाराला बसण्यासाठी. पहिले इकट्टे नव्हते, आता कट्टे केलेले आहेत. आणि तर मित्रांनो पुढे आहे भेळचं सेक्शन. इकडे बघा खमंगदार अशी भजी बनवण्याचा कार्यक्रम चालू आहे. कांदा भजी, कोबीची भजी. कांदा महाग झाल्यामुळे कोबीची काही ट्राय नाही केली कधी. कांदा महाग झाला कोबी स्विच केलं काय? कोरोनाचा बाजार कसा आता भरायला लागला. बाजार नव्हता ना. आता थोडा रिकवर होतोय ना थोडा. मध्ये पूर्ण बंद होतं का? मित्रांनो बघा भेळीचं दुकान. चालू झालंय. मित्रांनो आता आपण आहोत हॉटेलच्या पाठीमागे. मी हॉटेलला इथे पाठीमागे खाण्याची पण सोय असते. हे बघा भेळ तयार आहे, अस्सल पुणेरी भेळ चटपटीत अशी. आणि हे पाठीमागे तुम्ही हॉटेलच्या पाहू शकता की लोक भेळ खात आहेत. बाजार करायचे येतात ते इथे पाठी येऊन भेळ खातात आणि त्यानंतर बाजार करून घरी जातात. पाहू शकता.
मग काय म्हणता? शूटिंग चालू आहे. अरे मित्रांनो आता भेळचं सेक्शन झाला. आता इकडे ड्राय फिश, बोंबील, वांगी आणि बोंबील सुकट यांचं मार्केट. शूटिंग बघा, मासे, सुकट, बोंबील आणि सोडा वगैरे. हे बघा, कसं आहे बोंबील? फोटो नाही, शूटिंग आहे. डॉक्युमेंटरी म्हणजे काय? माहितीपट. कसं आहे तुमचं रेट? 100 रुपये पावशेर. सगळं ते जरा साईजला कमी आहे, थोडीसं मोठं आहे. यांचं सगळ्यांचं समान. ते काय होतं, कुणाला बारकं आवडतात, कुणाला मोठं आवडतं. पण किलो सेम, वजनात बारकं मोठं जास्त बसणार वजनात. बारकं जास्त असतात, मोठं कमी. म्हणजे एनमीन सगळं 100 रुपयालाच. 100 रुपयाला पावशेर बोंबील आणि सुकट सुकट 80 रुपये, 160 रुपये किलो पासून हां. ती पार 300 रुपयापर्यंत सुकट आहे. आणि मासं कसं आहेत? मास 25 रुपये. ते पापलेट फ्राय काय? हा, पापलेट फ्राय, ड्राय फिश आणि बोंबील. आणि सोडा कसा आहे? सोडा 100 रुपये छटाक आहे. 100 रुपये छटाक. कोळंबीपेक्षा खूप महाग आहे. मसाल्याचं मार्केट, बॉबी, केळीचं सेक्शन, ड्राय फिश आणि भाजीपाल्याचं मार्केट. आणि हे व्हेजिटेबल मार्केट. इथे बघा भाज्या. मेथी कशी आहे? मेथी 6ला, 10ला 1, 15ला 2. मोबाईलवर दिसणार तुमच्या? ना, हलका नाही, चांगला पाहिजे. असला मोठा पाहिजे, मोठा. एवढं 20ला पावशेर ते चालतं. केवढं घेते का? काकडी कशी आहे? 10ला पावशेर. काकडी टमाटे घे मग. कसा आहे वाटा लिंबाचा? 10ला 5, 4 आलं. 10ला 5 द्या. हे 4 आहेत का? हे मोठे आहेत का? 10ला 4, 10ला 5. 10ला 5 वाले ना 20ची द्या. तर चांगली बघून द्या जरा. ते ना हे झाले 20ची द्या. 20ची. अरे ते किती आले आता? हा, चांगली द्या. जरा पिशवी. आता ते 5 झाले बाबा. 1 रुपयाला 1 लिंबू. 2 रुपयाला एक आहे. किती आलाय कितीची? 20ची. 10 टाकलेत ना? लिंबू पाहिजे. लिंबू महाग झालेत आता.
असं नाही मागं. एवढे डाग 1200 1300 रुपये म्हणतात. काय करायचं तुम्ही सांगा, कसे पैसे करायचे? तुम्हीच लावायचं बाग मग. हा आता आम्हालाच बाग लावावं लागेल माळावर. हा काय चालेल, लय लाभ आले बाजारात. वाटे झाला वाटे झाला वाटे. हे काळा द्राक्ष कसे आहेत? 30ला अर्धा. आणि हे 30ला अर्धाच. द्या मिक्स द्या मिक्स. चकू नको, चकू आमचं कॅमेरा आहे. बोला की जरा चांगलं आवाज द्या की दणकून. हा शूट आहे. डॉक्युमेंटरी. डॉक्युमेंटरी. चक्कू 20ला अर्धा आहे. चला चक्कू लावला 20ला अर्धा किलो. घेतलंच होय. आलं 10 चक्कू 20. चक्कू 20ला अर्धा. चक्कू 20ला अर्धा. या ठिकाणी द्राक्ष 40 रुपये किलो. खायला गोड आहे. फ्लॉवर कसा आहे? आणि कोबी? कोबी 10 रुपयाला गड्डा. भाव उतरलं काय लय आता? भाव उतरलं? खारी बोरं कशी आहेत? डॉक्युमेंटरीचं आहे. डॉक्युमेंटरी. कसं आहे? बघा बेकरी सेक्शन. काय नाही म्हणलं, सांगा की भाऊ तुमचं. डॉक्युमेंटरी आहे, माहितीपट. भाऊ सांगा जरा. 100 रुपये किलो. सगळं सगळं 100 रुपये किलो. हे सगळं तुमचं प्रोडक्ट आहे स्वतःचं? बघा सगळं मार्केट वगैरे सगळं. हे काय पावशेरचं करून ठेवलंय का? अर्धा किलोचं. हो आज इकडे पण आहे का तुम्ही? बीट कसं देता? बेटा सांग मला, का उपयोग नाही असं बोलतो. तुम्हाला पाहिजे का? तुम्हाला पाहिजे का? 8 रुपयाने घेऊन या. संत्रा कसा आहे? संत्रा कसा आहे? 40ला किलो. डॉक्युमेंटरी. माहितीपट. बाजारचा माहितीपट. बेकरी सेक्शन आणि व्हेजिटेबल सेक्शन. बीट, शेवगा, वांग आणि इकडे आहे वाटाणा, ढोबळी मिरची, त्यानंतर मिरची, पालक. आणि इकडे मेथी कशी आहे? 10 रुपयाला एक. 15चे 2. आणि कोथिंबीर 10 रुपये. हे हुलगा कसा आहे? 20 रुपयाला पावशेर आहे का तो? गाजर कसं आहे?
हिला येते का गावरान दिसते? गावराने लय गोड आहे. खाऊन बघा. ती जरा वेगळं दिसते दिसायला. हा, गावराने. गावरान मला पावशेर घ्यायचं होतं. मित्रांनो इकडे चहाचा स्टॉल. किती खपतो? किती कप दिवस करता खपतं तुमचं? 500 कप. चांगलं आहे. धंदा आहे तुमचा. 300. पाऊस उन्हाळ्यामध्ये जास्त असं ना त्याचा सरबताचा 1000 कप. चांगलं. सकाळी किती वाजता येतं? सकाळी 6 ते संध्याकाळी 6. 5 पर्यंत. अस्सल स्पेशल इराणीच्या सुप्याचा. हॅलो. फ्रीज मध्ये राहते खोल. त्या बाजारात इथं या बेळीवाल्यापाशी आहे. तिथं फिरते मी त्याला फोन करते. बस झालं. मिरच्या कशा आहेत? 20 रुपये पावशेर गावरान. अनेक प्रकारचे औषध याच्यामध्ये आपल्याला कपूर ऑइल, गंधपूर ऑइल, पुदिना ऑइल, लेमन ग्रास ऑइल, मालवणी ऑइल, रेडियमर ऑइल, जैतून तेल, डाळीचं तेल, 20 कसं आहे? 5 रुपये. एवढं स्वस्त लावलं आहे. मला अर्धा 25 रुपयाचा अर्धा, कारलं नाही 20 रुपयाचा अर्धा. फ्लावर 10 पावशेर 20 ला अर्धा. आले 10 रुपये वांग 10, फुलवर 10, 20 ला अर्धा, 30 ला किलो. हे बघा मित्रांनो, टॅक्स कलेक्शन एका आयटमनुसार 10 रुपये. याप्रमाणे जेवढे आयटम असतील तेवढे दुकानदाराकडून, समजा 5 आयटम असतील तर 50 रुपये टॅक्स घेतला जातो नगरपालिकेचा. ते कसं घेतात? कर कसं घेतात तुमच्याकडून? एका गोष्टीला 10 रुपये का? 20 रुपये. 100 घेतलं. खूप म्हणजे कर जास्त घेतात तिथे. मोठं दुकान असल्यावर. हां, बरोबर बरोबर. एवढं करायचं.
मित्रांनो आता पाहूया मच्छी मार्केट. हो काय भाव आहे? चिलाप्या चिलाप्या कसं आहे? चिलाप्या आणि हलवा तो कोपऱ्यातला कसला आहे? हा 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 नाही नाही किलोवर 160 रुपये. 120 रुपये किलो. एक नंबर मासा लागला तो मोठा तो तेवढा काय बरं 200ला कमी करत नाही 160 रुपये तो सगळा 150 रुपये मटणासारखं मासा. हा खंड नको एवढं काय करायचं आहे? किती करणार 1 किलो 2 दिवस खायचं. 2 दिवस काय शिळं शिळं खायचं. ओ काट नसताला कोणता आहे? ही होय त्याला चव कमी फ्राय वर नाही याला फ्राय वर चवीला रोग मासा चांगला 120 रुपये लावला चांगला मासा. बोला या रोग 120 कुठला 150 वाला 120 लावला पाहिजे रोग चांगला. त्याला किती मटेरियल निघतं? बस मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.